शिराळा नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची धुरा तरुणाईच्या हाती. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांची नूतन नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. आज आपण शिराळ्यामध्ये आहोत. या ठिकाणी पृथ्वीसिंग बाबा नाईक यांचे नगराध्यक्ष पदासाठीची माळ जी आहे ती त्यांच्या गळ्यात पडलेली आहे आणि या पद्धतीने त्यांचा हा जो ऐतिहासिक विजय झालाय, एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर युतीचे जवळपास 11 नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत. याबद्दल बाबा आपण काय सांगाल? प्रथमतः सर्व मी शिराळे वासियांना सर्व मतदारबंधूंना मी धन्यवाद देतो. आणि सांगायला गेलं तर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासूनच सुरुवातीपासून हे युतीचं वातावरण वाढतच गेलं. जी ह्या इलेक्शनला जी टर्निंग पॉईंट ठरला तो एक लोकांचं तो वातावरण झालं की आपल्याला बदल करायचा. कारण लोक बरेच वर्षापासून जे सत्ताधारी होते त्यांच्यापासून कंटाळलेली, त्यांचा कारभार बघून कंटाळलेली. त्यामुळे काहीतरी बदलाची भूमिका घेण्यासाठी त्यावेळी लोकांनी हा कल खरं तर विकासाच्या बाजूनं दिला आहे. नवीन उमेद असणाऱ्या चेहऱ्यांना यावेळी लोकांनी शुभाशीर्वाद वगैरे या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसते. सगळे जर आपण उमेदवार बघितले, आपले 11च्या 11 उमेदवार हे तरुण आहेत, तडफदार आहेत आणि त्यांची इच्छा आहे काम करण्याची. त्यामुळं चांगल्या चेहऱ्यांना यावेळी शिराळकरांना आशीर्वाद दिले आणि जे आपण जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही आश्वासनं इलेक्शनला आपण दिलेत लोकांना, ते आपण येणाऱ्या 5 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा आपण निर्धार घेतला. शिराळकर वासियांसाठी देखील हा एक ऐतिहासिक विजय, त्याचप्रमाणे एक सत्तेतला टर्निंग पॉइंट म्हणून बघितलं जात आहे. तर यासाठी शिराळकर वासियांसाठी आपलं वेगळं विकासाचं काय धोरण असेल? शिराळ्याचं जर विकासाचं धोरण आमचं सांगायला गेलं तर पहिल्यांदा शिराळ्याची नगरपंचायतची इमारत आहे, पाण्याचा प्रश्न आहे, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, या ठिकाणी महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. भरपूर या शिराळ्यात जर आपण बघायला गेलं तर सगळ्या गोष्टीपासून बरीच वर्ष झालं शिराळा वंचित आहे. तर या सगळ्या गोष्टी परत चांगल्या पद्धतीने नगरपंचायतच्या माध्यमातून सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी देण्याचा. या ठिकाणी आपण पाहिलं की सत्ता बदल हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हा एक ऐतिहासिक विजय शिंदे गटाचा म्हणून याकडे बघितलं जातं पूर्ण शिराळकर वासियांकडून. तर जे सत्ताधारी होते म्हणजेच विरोधक जे आपल्याकडे होते, तर त्यांची भूमिका काय होती यामध्ये? जर आपण बघितलं तर शिराळ्यात पुढचं जे विरोधी पॅनल होतं ते राष्ट्रवादी अजित पवार गट पॅनल होतं. या ठिकाणी तसं जर बघायला गेलं तर हे सगळं म्हणजे शिराळ्यात प्रभाव होता तो शरद पवार गटाचा, आमदार जयंत पाटील साहेबांच्या विचाराचा, राष्ट्रवादीचा या ठिकाणी प्रभाव होता. पण हा विचार कुठेतरी डावलून त्या सगळ्या लोकांनी अजित पवार गटाचं घड्याळ चिन्ह घेतलं आणि त्या चिन्हावरती ती निवडणूक नगरपंचायत लढवली गेली. त्यामुळं आमदार जयंत पाटील साहेबांनी या गोष्टीकडे बारकाव्याने लक्ष देणं गरजेचं आहे. जे जयंत पाटील साहेबांना, शरद पवारांना मानणारा महाराष्ट्रातला वर्ग आहे, त्या वर्गाला इथून शिराळ्यातून जर वेगळा मेसेज गेला आणि त्याला तुमचं पाठबळ आहे असं समजलं तर एक वेगळ्या महाराष्ट्रात एक नेरेटिव्ह तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या शिराळा नगरपंचायतच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्याचा जबाब त्यांनी घेतला पाहिजे, अशी एक विनंती मला जयंत पाटील साहेबांना यांच्या माध्यमातून करायची. खरोखरच अतिशय उपयुक्त आणि एक मोलाची माहिती वजा सल्ला या ठिकाणी आपल्याला पृथ्वीसिंग बाबांनी दिलेला आहे आणि एक आत्मपरीक्षण करायची वेळ देखील आमदार जयंत पाटील साहेब यांच्यावर आलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी खरोखरच सांगली प्रहार आणि रवी 9 मराठी तसेच नवमहाराष्ट्र 10 या सर्वांच्याकडून आपल्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.